आणि तुर्कस्तानमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? कारण भूकंपानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळालेला प्रतिसाद थंड आहे असा आरोप इथले नागरिक करतात आणि याचा निषेध करत अनेक नागरिकांनी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या या सिरियामधल्या एका भागात मूकपणे निदर्शनं केली. भूकंपानंतर चौथ्या दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत या भागात पोहोचली नाही असा आरोप या नागरिकांनी केला होता. भूकंप निवारणाच्या मदत साहित्य भरलेले ट्रक लवकरच पोहोचतील असं संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. पण भूकंपानंतर इथले रस्ते खराब झालेत आणि त्याचबरोबर आजूबाजूला ढिगारे आहेत आणि त्यामुळे मदत पोहोचवता येत नाहीये. भूकंपामुळे हजारो घरं उद्ध्वस्त झाली आहेत. रुग्णालयांचं देखील प्रचंड नुकसान झालंय आणि मदत आणि वैद्यकीय उपकरणांचा आधीच कमी होत असलेला साठाही आता संपला आहे. भूकंप पीडितांसाठी संयुक्त राष्ट्रांची मदत आता हळूहळू पोहोचते आणि मदत साहित्य घेऊन 14 ट्रक सिरियामध्ये आता दाखल होत आहेत. भूकंपातून वाचलेल्या तंबू, ब्लँकेट, स्वच्छतेची उत्पादनं त्याचबरोबर अन्नपदार्थांचा पुरवठा देखील यामार्फत केला जातोय. पण नुकसान आणि ढिगाऱ्यांमुळे या बॉर्डर क्रॉसिंगचा रस्ता काही दिवसांपासून ठप्प आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावामुळे सिरियामध्ये इतर सीमा ज्या जिकडून क्रॉस केल्या जातात, जिथून प्रवेश दिला जातो, तिथून आत जाण्यास संयुक्त राष्ट्रांना अधिकृत परवानगी नव्हती. पण त्या दृष्टीनं आता हालचालींना इथे वेग आलाय. आधी गृहकला आणि त्यानंतर विनाशकारी भूकंपामुळे सिरियातल्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता. अलेप्पो शहरातली दृश्य अलीकडच्या वर्षात इथल्या गृहकलामुळे भयंकर विनाश इथल्या नागरिकांनी पाहिलाय. आम्ही आमच्या आयुष्यासाठी आता केवळ प्रार्थना करत होतो, पण जेव्हा आम्ही खाली आलो तेव्हा आम्हाला कळलं की एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. त्यामुळे अनेकांना वाचवण्यासाठी आपण सुरुवात केल्याचं आठवणातल्या इथले स्थानिक अधिकारी अहमदी यांनी सांगितले. भूकंप आणि त्यानंतरच्या धक्क्यांमुळे अलेप्पो शहरातील अनेक इमारती अशा बेचिराख झाल्यात, ज्यात शहरातल्या 360हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. शेकडो नागरिक जखमी झालेत. अनेक वर्षांपासून अलेप्पोच्या नागरिकांना बॉम्ब हल्ले आणि लढाईचा फटका तर याआधी सहन करावाच लागलाय. आधी हे शहर सिरियाचं सर्वात मोठं आणि सर्वात कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून ओळखलं जात होतं. 2016 मध्ये देखील अलेप्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध थांबवण्यात आलं असलं तरी नुकसान झालेल्या आणि नष्ट झालेल्या इमारतींपैकी केवळ काहीच इमारती पुन्हा बांधता आल्या होत्या. 10 वर्षांच्या एका मुलीला हताय प्रांतातील आतंकिया जिल्ह्यामध्ये वाचवण्यात आले. तब्बल 90 तासांनंतर तिची अशी सुटका झाली. रस्ता स्वच्छता करण्यासाठी इथल्या बचावकर्त्यांनी तब्बल 32 तास लागले अशी माहिती इथल्या DHA या वृत्तसंस्थेनं दिली. या मुलीला ढिगाऱ्यातून मुक्त करण्यासाठी डॉक्टरांना एक तिचा हात कापावा लागलाय, अन्यथा तिच्या आरोग्याला आणखी धोका निर्माण झाला असता. 1 तासापूर्वी बचावकर्त्यांनी या सगळ्या भागामध्ये एका 17 वर्षीय मुलीला देखील बाहेर काढलं. खाणकामगार आणि इतरांनी तिला ढिगाऱ्यातून कशा पद्धतीनं वाचवलं तेव्हाची ही दृश्य आहेत. भूकंपाच्या 90 तासानंतर ही सुटका झाली. त्याचबरोबर एका 20 वर्षाच्या तरुणाची देखील इथून सुटका करण्यात आली. तुर्कस्तानच्या एल्बिस्तान शहरातील दृश्य आहेत. सरकारी रुग्णालयाच्या प्रांगणात भूकंपग्रस्तांचे मृतदेह असे ठेवले जात आहेत. बॉडी बॅगमध्ये किंवा ब्लँकेटनं हे अवशेष झाकले जात आहेत. ओळख पटल्यानंतर हे मृतदेह कुटुंबियांकडे देण्यात येत आहेत. ज्यांची ओळख पटू शकत नाही अशा पीडितांना 5 दिवसांच्या नंतर दफन केलं जाईल असं तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीनं म्हटलंय. इस्लामिक अंत्यसंस्कारांच्या विधीनुसार दफन शक्य तितक्या लवकर करणं आवश्यक आहे. पण अज्ञातांच्या DNA चाचण्या त्याचबरोबर फिंगरप्रिंट आणि फोटो काढल्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील असं यावेळी एजन्सीनं सांगितलं. कतारच्या शोध पथकांनी त्यांचं बचाव अभियान इथे सुरू केलं आणि या आठवड्याच्या सुरुवाती झालेल्या भूकंपाचा फटका तुर्कस्तानला तर बसलाच आहे, पण गाझियान्टेपमधल्या ढिगाऱ्याखाली अनेकांचा शोध अजूनही घेतला जातोय. सिरिया आणि तुर्कस्तानमधल्या भूकंपानं हजारो इमारती बेचिराख झाल्यात. एका दशकाहून अधिक काळातील जगातला सर्वात प्राणघातक भूकंपांपैकी हा एक भूकंप ठरलाय, ज्यात हा मृतांचा आकडा आता 21,000च्या वर पोहोचलाय. जगभरातली शोध पथकं तुर्कस्तान आणि सिरियामधल्या स्थानिक आपत्कालीन कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी होऊन इथे बचावकार्य करतायत. अनेक जण अजूनही इथे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक जण दगड किंवा जो इतर ढिगारे आहेत मातीचे त्याच्या माऱ्यामुळे गंभीर जखमी झालेत. सिरिया आणि तुर्कस्तानमध्ये थंडी वाढत चालली आहे, त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मोल्दोवाच्या अध्यक्षांनी शुक्रवारी उद्योगपती आणि माजी मंत्री डोरिन रिसेन यांना देशाचे पंतप्रधान नियुक्त म्हणून त्यांचं नाव जाहीर केलंय. नतालिया ग्रॅविल्टा यांनी अनपेक्षितपणे राजीनामा दिला आणि त्यामुळे हे मुख्य सरकारी पद रिक्त होतं. अध्यक्ष माया सँडू यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी नवीन पंतप्रधान म्हणून रिकन यांची निवड मान्य केली. अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती माईक पेन्स यांच्या इंडियाना इथल्या घराची FBIनं झडती घेतली. गोपनीय कागदपत्रांच्या तपासणीअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी FBIनं अनेक कागदपत्र ताब्यात घेतल्याचं कळत आहे, पण अमेरिकेच्या तपास यंत्रणेनं याबद्दल अजूनही सविस्तर माहिती मात्र दिलेली नाही.
पुढची बातमी आहे जेरुसलेममधली गर्दी असलेल्या एका बसस्टॉपवर एक कार आदळली आणि इथल्या 6 वर्षांच्या मुलांसह 2 जणांचा मृत्यू झालाय, 5 जण जखमी झालेत. हा दहशतवादी हल्ला होता. हिंसाचाराच्या घटनांमध्ये इथे वाढ झाल्याचं इस्रायलचे पोलीस आणि डॉक्टरांनी देखील म्हटलंय. पूर्व जेरुसलेममधल्या ज्यू वस्ती असलेल्या रामोमध्ये ही दुर्घटना घडली आहे. 27 जानेवारीला देखील याआधी पॅलेस्टिनी गोळीबारांच्या हल्ल्यानंतर हा आणखी एक प्रकार घडलाय, त्यामुळे इथे तणाव वाढलाय. संशयित हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलंय. गाझा पट्टीवर इथे राज्य करणाऱ्या पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद आणि हमास या इस्लामिक अतिरेकी गटांनी या हल्ल्याचं कौतुक केलंय, पण अजूनही या हल्ल्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली नाही. पोलंडच्या संरक्षण मंत्रालयानं एक महत्त्वाची माहिती दिली आहे, ज्यानुसार गेल्या वर्षी अमेरिकेकडून घेतलेल्या काही क्षेपणास्त्र लष्करी सरावाचा भाग म्हणून राजधानी वॉर्सा इथे तैनात करण्यात आली होती. शेजारच्या युक्रेनमध्ये रशियाचं युद्ध सुरू आहे आणि या महिन्याच्या अखेरीस दुसऱ्या वर्षात म्हणजे 24 फेब्रुवारीला या युद्धाला 1 वर्ष पूर्ण होतं आणि पोलंड आपली बचावात्मक क्षमता मजबूत करण्यासाठी आता पावलं उचलताना दिसतंय. वॉर्साच्या बेमोवो या विमानतळावर जमिनीवरून हवेत मारा करणारी किमान 3 क्षेपणास्त्र तिथे ठेवण्यात आली आहेत. देशभक्त असलेल्या पोलंडच्या अमेरिका, त्याचबरोबर दक्षिण कोरिया आणि इतर ठिकाणहून अब्जावधी डॉलरच्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीचा एक भाग देखील आहे असं म्हटलं जात आहे. लॉस एंजेलिसमधली बातमी आहे. वून लुईसमध्ये एका वर्षाच्या मुलासह कार जॅक केल्याच्या आरोपावरून एका संशयिताला अटक केली होती. या मुलाची त्यानंतर सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे. वाहन सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. अमेरिकेत एका व्यावसायिक गिर्यारोहकाला अटक करण्यात आली. 483 फूट टॉवरवर चढाई केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 23 वर्षांचा मेसेंडेस चॅम्प्सनं द ऑफिशियल प्रो लाईफ स्पायडरमॅन असं म्हटलं होतं आणि त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. कारण मंगळवारी सुमारे 90 मिनिटात फिनिक्समधल्या डाऊनटाऊनमधल्या 483 फूट चेस टॉवरवर त्यानं चढायचा प्रयत्न केला होता. पेरूमधली ही बातमी आहे. इथे जोरदार पावसामुळे भूस्खलनामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे. रशियाबरोबरचे ऊर्जा संबंध तोडण्याच्या दिशेनं युरोपनं आणखीन एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. रशियन रिफायनरीजमधल्या कच्च्या तेलापासून बनवलेल्या डिझेल, त्याचबरोबर इतर इंधनांचा आणि इतर उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 5 फेब्रुवारीपासून युरोपियन युनियनवर बंदी सुरू झाली आणि त्यानंतर रशियाकडून कोळसा आणि बहुतेक तेल उत्पादक तेलासंदर्भात निर्बंध लागू झाल्यानंतर ही कारवाई होतीये. युरोपियन युनियनमधील देशांच्या इतर सरकारांनी देखील इंधनावरच्या निर्बंधांच्या संबंधात डिझेलच्या विक्रीवर $100 प्रति बॅरल किंमत मर्यादा सेट करण्यास तात्पुरती सहमती दर्शवली होती. गेल्या महिन्यात झालेल्या विनाशामुळे जेरुसलेममध्ये 50हून अधिक नागरिक विस्थापित झाले. 2022 मध्ये विध्वंसापेक्षा हे प्रमाण जास्त असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलेलं आहे. पूर्व जेरुसलेममधले 39 पॅलेस्टिनी घरं आणि त्याचबरोबर व्यवसाय यांना देखील बाधा आल्यात आणि गेल्या महिन्यात ते पाडावे लागले. काहींना कुटुंबियांसाठी खरं तर मोठं घर बांधलेलं होतं, पण त्यांची स्वप्न या सगळ्या विनाशामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्याआधी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स यांनी पॅरिसला देखील भेट दिली होती. झेलेन्स्की यांनी युकेलाच म्हणजे ब्रिटनला एक महत्त्वाची भेट दिली आणि त्यानंतर ही बैठक झाली होती. वॉशिंग्टनमध्ये डिसेंबरला त्यांनी भेट दिली होती आणि त्यानंतर 24 फेब्रुवारी 2022ला रशियानं आक्रमण केलं होतं युक्रेनवर आणि त्यानंतर त्यांची ही दुसरी परदेशवारी ठरली होती. 2014मध्ये मलेशिया एअरलाइन्सचं फ्लाईट MH17 रशियन क्षेपणास्त्रानं पाडणाऱ्या युक्रेनच्या फुटीरतावाद्यानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी विमानविरोधी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यास मान्यता दिली असं तपासकर्त्यांच्या आंतरराष्ट्रीय पथकानं म्हटलंय. या पथकाच्या सदस्यांनी पुतीन किंवा इतर कोणत्याही संशयितांवर खटला चालवण्यासाठी मात्र पुरेसा पुरावा नाही असंही म्हटलंय. उत्तर कोरियाच्या नागरिकांनी देशाच्या सैन्याचा 75वा स्थापना दिवस नुकताच साजरा केला. राजधानी प्योंगयांगमधल्या व्हिडिओमध्ये नागरिक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय. उत्तर कोरियन पीपल्स आर्मीनं इथे ध्वज आणि फलकांनी इथे रस्ते सजवले होते. किम इल सुंग आणि किम जोंग इल हे जे माजी नेते आहेत तिकडचे त्यांच्या पुतळ्यांना आणि प्रतिमांना इथे फुलं वाहून नमन करण्यात आलं. या सगळ्या आसपासच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी देखील कलाकारांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी द्विपक्षीय चर्चेसाठी जॉर्जियाचे संरक्षण मंत्री जुआन शेर यांचे पेंटागॉनमध्ये नुकतंच स्वागत केलं होतं. जॉर्जियासाठी सुरक्षा सहाय्य करण्याबाबत $33 दशलक्ष निधी देण्यास इथे संसदेनं मान्यता दिल्याची घोषणा त्यांनी केली. आणि आता बघणार आहोत इतरही बातम्या. महत्त्वाच्या जगाच्या पाठीवर काय घडतं त्याची एक महत्त्वाची बातमी आहे स्पेसएक्स संदर्भातली. कारण स्पेसएक्सनं लॉन्चपॅडवर इंजिन फायरिंग चाचणी पूर्ण केली आणि त्यांचे स्टारशिप अंतराळयान कक्षेत पाठवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. टेक्सासमध्ये पहिल्या टप्प्यात 33 बूस्टर इंजिनपैकी 31 इंजिन्स 10 सेकंदांसाठी त्यासाठी प्रज्वलित करण्यात आले होते आणि फायरिंग कमांड पाठवण्याआधी या टीमनं 2 इंजिन बंद केली होती. कक्षेत पोहोचण्यासाठी हे पुरेसं असल्याचं ट्विट त्यानंतर स्पेसएक्सचे मुख्य एलन मस्क यांनी केलं होतं. ही चाचणी यशस्वी झाली तर स्टारशिपचं पहिलं परिभ्रमण चाचणीसाठीचं उड्डाण हे मार्चमध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यात केलं जाऊ शकतं. पुढची बातमी आहे मलेशियामधली हिंदूंनी थायपुसम हा सण नुकताच साजरा केला. यावेळी नवस पूर्ण करण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी भाविक मंदिरांमध्ये जमले होते. कोलालंपूर जवळच्या बटुलेणी मंदिरामध्ये सणासाठी अनेक दिवस भाविक गर्दी करत असतात. याआधी कोविडचे निर्बंध होते आणि त्यानंतर आता मंदिर खुलं करण्यात आलं होतं. सुपरमॉडेल नाओमी कॅम्पबेलनं नायजेरियामधल्या अराईज फॅशन वीकमध्ये आफ्रिकन डिझायनर्सचं नवीन कलेक्शन सादर केलं. लागोसमध्ये या हाय प्रोफाईल इव्हेंटमध्ये ती सहभागी झाली होती. 2023च्या फॅशन सीझनला त्याद्वारे एक सुरुवात झाली असं म्हणता येईल. दिस डे या मीडिया ग्रुपनं याचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर म्युझिक आणि फॅशन फेस्टिवलचं देखील यानंतर आयोजन करण्यात आलं होतं.